आवरलेले, पुण्याला जायची तयारी आहे. सो आपण भेटू मस्त रस्त्यामध्ये. काय दिसतंय? आमची पूनमची फर्स्ट ट्रिप आहे. एवढी लांब लांब फर्स्ट ट्रिप आहे आमची. हो हो. कसं बोलतो बघ ना. कसं वाटतंय मग तुला आता? जेवण वगैरे करू आणि मग परत पुढे निघू पुण्यासाठी. सो मुक्ता काकूंना मांजरींची खूप आवड आहे. त्यांच्याकडे बरेचसे मांजर आहेत आणि त्यांनी मस्त पिल्लांना जन्म दिलेला तुम्हाला दाखवते. जस्ट जेवण झालेलं आहे आणि इथे मस्त हिरवगार मुक्ता काकूंनी झाडं वगैरे लावली, छान हिरवगार झालेलं आहे. त्यांना खूप आवड आहे झाडांची वगैरे. तुम्हाला दाखवते बघा, चिकू पण आलेत. मस्त सगळं हिरवळ आहे. हाय गाईस, एकदम बेस्ट वातावरण इकडे, एकदम बेस्ट. बेस्ट आहे ना, एकदम मस्त. पुण्याला जायचं असं वाटत नाही आता, पुण्याला जावं कारण तिथलंच वातावरण छान आहे. पण काय आता मुक्काम नाही सध्या करता येणार आहे आम्हाला. मग त्यांचं म्हणणं आहे की कैचीत पैसे घेऊ नये. खरं आहे की नाही? आलो मी चहा घेऊन आलो. तुम्ही चहा घेणार का? आम्ही चहा ब्रेक साठी थांबलो. बाळ रडत होतं. सो ब्रेक पण होईल, चहा पिऊन पण होईल. थोडं त्याला बाहेर फिरवायला नेलंय. बेबी मम्मा सोबत बाहेर एन्जॉय करतोय. त्याला ना ते खूप वेळ बसलाय ना तो एकाच ठिकाणी. चहा आणला बघा मी. हे बघा चहा घेत आहे. बघा मॅडमची किती सुविधा आहे. थँक्यू. मला असं वाटतं वेलचीचा चहा आहे हा. मस्त वाटतं बघ. किंवा मला नको वेलचीचा चहा. असं ती चहा पिऊन बघ ना. मस्त चहा वाटतो. आणि अद्रक वेलची नाही, अद्रक नक्की. बघितलं गाईस, सबस्क्राईब काय बोला बोला. बघितलं चहा वेलची चहा पित नाही म्हणे, अद्रकची चहा पाहिजे. आता आपलं घर थोडी कुठे पण नाटक करायला. नाटक काय बोला ना. सबस्क्राईब हे केलं. सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर तुम्ही मी धमकी देताय डायरेक्ट धमकी. नाही चांगले आहेत आमचे सिराज काका. प्रेमा खातीर म्हणतायत ते असं. चांगलं म्हणतो बघा, प्रेमाने म्हणतोय, रागाना घेऊन येऊ. चलो बाय. काका नाही ना दीदी. मी इथेच ट्रॅफिकला. चाकणचा हिस्टॉरिक चौक कारण तिथे कायम ट्रॅफिक. इथं तुमचं काय म्हणायचं, इथे फूड पाहिजे पण. हा फ्लावर का नाही. फ्लावर इथे उतरवला चौकात आणि दुसरा फ्लावर सुरू केला. वा. कोण होता बनवणार? प्लेस बिकॉज देयर इज नो फ्लायओव्हर अबाउट द चौक. द फ्लायओव्हर स्टॉप्स ॲट द चौक आणि देन इट स्टार्ट्स अगेन ॲट द चौक. काय उपयोग आहे त्या फ्लावरचा पण. असं झालं पुष्पा. काय करणार लोकांना. इंडिया परमिट, ऑल इंडिया परमिट म्हणजे ते इंडियामध्ये कुठे पण जाऊ शकतात. त्यांना वेगळा परमिट घ्यायची गरज नाहीये. त्यांनी ऑलरेडी टॅक्स पे केलेला आहे. काय लागत होता ऑल इंडिया दुबई मध्ये असतो. ऑल इंडिया म्हणजे दुबईला पण जाऊ शकतो. ऑल इंडिया कसं चांगला पण माझं म्हणणं आहे. म्हणजे इंडियात कुठे पण जाऊ शकतो. इंडियात पण ना, मग इंडियात दुबई जाऊ शकतो ना. का पण दुबईच का? दुबई, पाकिस्तान. अच्छा. ऑल इंडियाने का टाकलं पण असं म्हणून. मग त्यांना सांगायचं का आम्ही बाबा कुठे आम्हाला परमिशन आहे. ऑल इंडिया नाही ना, पण इंडिया नाही जा. मग ऑल इंडिया नाही. मग फक्त जे महाराष्ट्रामध्ये येतात स्टेट तेच. गुजरात हे ते. महाराष्ट्रात गुजरात येतात. नाही म्हणजे असं स्टेट येतात ना. इंडियाच्या बाहेर जात नाही ते. इंडिया सगळं जातात. दुबई बिबई पाकिस्तान. काय मग इंडिया कुठे दुबई कुठे? हा तेच ना. मग इंडिया म्हणजे अख्खा इंडिया झाला ना. मग दुबईचा विषय कुठून आला? दुबई बाहेर का?
दुबई इंडियाची बाहेर आहे का? कसं काय? विराज काका असं काय करता तुम्ही? अहो समुद्र आहे, ओशन आहे, ओशन आहे. हो ना. दुबई वेगळा देश आहे. दुबई देश आहे का? युनायटेड तो आपल्या इंडिया मध्ये नाही का? नाही, युनायटेड तुम्ही आतापर्यंत अरब किती वेळ एमिरेट्स. जाऊन आले नाही दुबईला? नाही, मला काय वाटलं इंडिया म्हणजे अख्खा दुबई पाकिस्तान हे ते सगळं अरे, इंडियन ते subcontinent. इंडिया इंडिया आपल्या हा. इंडियाच. नाही नाही, दुबई इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये नाहीच आहे. हा हा. दुबई म्हणजे एशियन कंट्रीज नेपाळ पण वेगळं आहे ना? नेपाळ नेपाळ पण इंडियात नाहीये सिराज काका. इंडियाच्या बाहेर आहे का? हो. म्हणजे मग मी इंडियाच्या बाहेर जाऊन आलो. हा तुम्ही हा, नेपाळ नेपाळ म्हणजे मी इंडियाच्या बाहेर जाऊन आलो. ह्या पूर्ण कॉन्व्हर्सेशनचं द अल्टिमेट हे वाज की ही वॉन्टेड टू टेल एव्हरीवन की ही इज बीन आउट ऑफ इंडिया. ओके. येस येस. इंडियाच्या बाहेर जाऊन आलोय त्यांना पॉइंट सांगायचं होतं. So फिरून मारून सांगितलं. मी जाऊन आलो. प्रोफेशनल खिलाडी. ऐसा घुमा फिरा के बोला. मैं जाके आया हूँ इसलिए मैं बोला. मला डायरेक्ट नहीं बोलते हैं अपने को कि ब्लॉक में बोलूंगा ना मैं नेपाल जाके आया. कळायला पाहिजे सगळ्यांना तुम्ही नेपाळला जाऊन आलेत. हाय एव्हरीवन. सो जस्ट मी माझी एडिटिंग संपवलेली. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30. आता झोपायची तयारी आहे. हा आधीचा इगतपुरीचा व्लॉग आहे. हा व्लॉग येण्याच्या आधीच तुम्ही तो बघितलेला असेल. त्या दिवशी आम्ही खूप एन्जॉय केलेलं. तुम्हालाही आवडेल असं वाटतं आहे मला. आम्हाला छान व्ह्यू मिळालेला त्या दिवशी इगतपुरीला. सो तुम्ही एक ट्रिप प्लॅन करा जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर. आणि आता झोपायची तयारी आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि स्क्रीनवर दिलेल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. हा ब्रेडचा पॅकेट आहे, हिचा उपास आहे उद्या. ए नीटला राजगिराचा लाडू घेतला. माझी किती काळजी दिली माझ्याकडे तुला. उपासाचं थालीपीठाचं पीठ आहे, ते घेतलं तर दिवसभर ते एका थालीपीठावर थोडी राहील. का? खारीचं एक पॅकेट घेतलं. एक दिलंच माझी काळजी आहे. टोस्ट आहे. आता मी